सामाजिक वस्तीची गोष्ट केवळ आपल्या लोकांना घेतला आम्हाला सगळ्यांना पक्षपात तुम्ही पण करताय पण आपले आहे ना असं आपलं टोपलं का करतात तुमचे लोक खालच्या सांगतात की भाजपमध्ये प्रवेश करा तुम्ही तुमच्या आमचं का करताय पक्षपाती न करता सगळं आपल्याला काय सांगितलं की तुम्ही आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे नागरिक आहोत सोलापूरचे नागरिक आहोत त्यामुळे आम्ही हा विषय वेगळा की जनता ठरवते तर आमचं मत आहे की पालकमंत्री पालकत्व घेतलं असेल सगळ्यांचे आहेत तर हा निधी समान निधी व्हावा सगळ्या जसं इतर आमदारांना भेटताय तसं लोकप्रतिनिधींनी खासदारांना भेटणं हे अनिवार्य आहे आणि हे आतापर्यंत झालंय सोलापुरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असू दे आमदार कोणत्याही पक्षाचा आम्हाला थोडेसं त्याच्यामध्ये तफावत वाटते सगळं ते बोलते दादा कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नये जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डीपीडीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे मुळात नाही काय झालं तुम्ही जे भारतीय जनता पार्टीचे आहे त्यांचे प्रमाण आता मुळात तुमची ना आमची नाही साहेब महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त आणि प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय आणेल पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका घेऊ माझी भावना ऐकून घ्या एकच मिनिट ताई तुम्ही खासदार आहेत प्रस्ताव सध्या दाखल आहे फक्त प्रमाण माझी भावना तर ऐकून घ्या म्हणजे आमदार करून की म्हणजे मी कधी मी पालकमंत्री सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्यायला होत नाही पण ताईंच्या माहितीसाठी सांगतो ते म्हणले की सोलापूरची आजपर्यंतची परंपरा आहे समान न्यायाने वाटप होत आहे 2.5 वर्षात म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्यांना देऊ नका अवश्य द्यायला पाहिजे तेही लोक पण 2.5 वर्षात आम्ही लढत बसताना ताई माझ्या आमच्या सहकारी होते आमदार होते त्यांनी माहिती काढून 1 रुपये नाही म्हणा फक्त मी तुमचा शब्द करेक्ट केला तुमचा शब्द करेक्ट केला कोणच पालकमंत्री ठीक आहे साहेब त्यावेळेचे पालकमंत्री आपले सगळं मित्र ताईंचा शब्द दुरुस्त केला पाहिजे शब्द चूक व्हायलाच पाहिजे का त्यांच्यात फरक आहे का नाही मी म्हणलं की चूक रिपीट करायची